नमस्कार मित्रांनो. आज मी गुंतवणूक ह्या विषयावर 2 मिनटं तुमच्याशी बोलणार आहे. आता तुम्ही म्हणसाल की गुंतवणूक हा काय विषय आहे? गुंतवणूक सर्वांना माहिती आहे, सर्वजण करतात. पैशाची गुंतवणूक, बरोबर ना? तुमच्या डोक्यामध्ये हा विचार असेल की पैशाची गुंतवणूक आपण सर्वजण करतो. तुम्ही, मी, कुणी एफ डी करतं, कुणी प्रॉपर्टी घेतं, है ना. कुणी दररोजची काय छोटीशी अमाऊंट असेल ती कुठेतरी गुंतवत असतं. कशासाठी आपण गुंतवतो? भविष्यामध्ये काय संकट असतील किंवा काय जबाबदारी असतील आयुष्यामध्ये, मुलांचे शिक्षण असतील, मुलांचं लग्न असेल, त्यांच्या करिअरमध्ये कुठे त्यांना मदत होईल, किंवा आपलं स्वतःसाठी म्हणजे कसं, म्हाताऱ्यापणामध्ये आपल्याला काहीतरी एक आर्थिक स्वातंत्र्य मिळावं, किंवा कुणासमोर आपल्याला हात पसरायला लागू नये म्हणून आपण गुंतवणूक करतो, बरोबर ना? पण मी आज वेगळ्या विषयावर बोलतोय. म्हणजे गुंतवणूकच आहे, पण ती फक्त आरोग्याच्या बाबतीमध्ये. आता तुम्ही म्हणसाल की आरोग्यामध्ये कशी गुंतवणूक करायची? हे काही नवीन पण आहे. आरोग्यामध्ये सुद्धा गुंतवणूक होते. जसं पैशाची गुंतवणूक आपण एवढ्यासाठी करतो की आपलं भविष्य सिक्युअर असावं, सुरक्षित असावं, आपल्याला भविष्यामध्ये म्हातारपणामध्ये कुठली अडचण भासू नये. तशीच आरोग्यामध्ये सुद्धा गुंतवणूक करता येते. आणि ती कशी करायची? दररोज थोडी थोडी, एकदम नाही आहे. तुम्ही म्हणसाल की मी एकदम गुंतवणूक करतो, जसं आपण एफ डी टाकतो, 10 लाख रुपये आहेत माझ्याकडे, मी एफ डी करतो आणि ते 5-10 वर्षानंतर मला डबल मिळतील, आता मी निवांत राहणार. एकदा गुंतवणूक केली की मला काही प्रॉब्लेम नाही, मी निवांत बसतो. पण आरोग्यामध्ये तसं चालत नाही. आरोग्याची गुंतवणूक ही वन टाईम नसते, ती दररोज असते आणि थोडी थोडी असते. त्याचा परतावा तुम्हाला डेफिनेटली भेटणार, व्याजा सकट, है ना. परतावा म्हणजे काय? आपलं म्हातारपणाचं आयुष्य आपलं निरोगी बनणार. म्हातारपणामध्ये आपल्याला गोळ्या खायच्या नाही आहेत. आपली रोजची कामं असतील, जे काय डेली रुटीन असेल आपलं, ते आपण स्वतः करणार आहे. म्हणजे आपलं डेली रुटीन करण्यासाठी आपल्याला कोणाची मदत नाही घ्यावी लागणार. मुला इकडे ये, मुली इकडे ये, मला थोडंसं जेवण दे, मला म्हणजे ना बाथरूमला घेऊन जा, मला थोडंसं बाहेर घेऊन जा, मला उठायला हात दे. म्हणजे या ज्या गोष्टी असतात ना, त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या स्वतःच्या हिमतीनं करणार. हा परतावा आहे. नेक्स्ट काय? नेक्स्ट हा आहे की आपलं आयुष्य आपण वाढवतो म्हणजे कसं वाढवतो? आपण जे निरोगी आत्ता दररोज थोडं आपल्या आरोग्यासाठी काहीतरी करणार आहे, त्यातून काय होतं? आपलं नकळतपणे आरोग्य वाढत असतं. कसं वाढत असतं? आपल्याला आजार होत नाही आहेत, आपण आजारी पडत नाही आहे, दवाखान्याच्या पायऱ्या चढत नाही आहे, आपण म्हणजे ज्या गोळ्या केमिकलच्या मेडिकल स्टोअरमध्ये खाव्या लागतात त्या आपण खात नाही, शरीरामध्ये जात नाही. म्हणजेच काय होतं की आपलं आरोग्य कुठंतरी 10, 15, 20 वर्षांना आपण वाढतं. आणि महत्त्वाचं म्हणजे एक फिटनेस राहतो, है ना. शरीर आपलं एकदम परफेक्ट असतं. हा आपला परतावा असेल जेव्हा आपण आरोग्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. म्हणजे आरोग्याची गुंतवणूकसुद्धा खूप महत्त्वाची आजकालच्या जगामध्ये. पैशाची गुंतवणूक सर्वांना माहीत आहे. कुठे मला किती इन्कम आहे, मी किती गुंतवणूक केली पाहिजे, मी एवढी गुंतवणूक केली तर मला किती परतावा मिळेल, मग परतावा मिळाल्यानंतर मी त्याचं काय करणार, मला कुठं कामाला येईल, सगळ्या गोष्टीचं आपलं कसं नियोजनबद्ध काम असतं. पण आरोग्याच्या बाबतीत आपण तेवढंच अज्ञानी आहे, किंवा माहीत असूनसुद्धा आपण त्याबद्दल दुर्लक्ष करतो. म्हणजे त्या दृष्टीनं आपण विचारच करत नाही आहे. म्हणून मी सर्वांना सांगेल, माझं सर्वांना आवाहन असेल की आजपासून, कधी केली नसेल तर आजपासून आरोग्यामध्ये सुद्धा गुंतवणूक करायला सुरुवात करा. थोडी थोडी, दररोज अर्धा तास ते 45 मिनटं वॉकिंग करा, रनिंग करा, योगा करा, तुम्हाला जमेल तसं करा. जसं तुम्हाला गुंतवणूक करायची तेवढी करा. परतावा तुम्हाला खूप मोठा प्रचंड भेटणार आहे भविष्यामध्ये. कारण येणाऱ्या भविष्यामध्ये येणारा जो काळ आहे ना, जो निरोगी आहे ना, तो सक्सेसफुल आहे. जो पैशानं कोट्याधीश झाला आहे ना, तो नाही आहे. लक्षात ठेवा, एवढी गोष्ट माझी लक्षात ठेवा. आणि तुमच्या स्वतःला हा प्रश्न विचारा. तुमचं मन तुम्हाला डेफिनेटली उत्तर देईल याचं, की खरंच आपण पैशाची गुंतवणूक तर नक्की करतो, पण आरोग्यामध्ये मी काहीच गुंतवणूक करत नाही आहे. थँक्यू.